एक वडील म्हणायचे, खूप अभ्यास कर, म्हणजे तुला एखाद्या चांगल्या कंपनीत चांगली नोकरी मिळेल. आणि दुसरे वडील म्हणायचे, खूप अभ्यास कर, म्हणजे तू एखाद्या चांगल्या कंपनीचा मालक होशील. हो. एक वडील म्हणायचे, मी श्रीमंत नाही कारण मला मुलं आहेत. आणि दुसरे म्हणायचे, मी श्रीमंत व्हायलाच हवं कारण मला मुलं आहेत. या दोन टोकाच्या विचारांमधला जो संघर्ष आहे ना, तो केवळ दोन व्यक्तींचा नाही, तर पैशांबद्दलच्या दोन पूर्णपणे वेगळ्या विचारसरणींचा आहे. अगदी. एक विचारसरणी आपल्याला सुरक्षित भविष्याचं आश्वासन देते, तर दुसरी आर्थिक स्वातंत्र्याचं. नमस्कार, शब्दप्रवासीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पैशांबद्दलच्या आपल्या पारंपरिक विचारांना मुळापासून हादरवणाऱ्या आणि आर्थिक स्वातंत्र्याचा एक नवा नकाशा दाखवणाऱ्या प्रवासाचा अनुभव घेणार आहोत. आजचं पुस्तक आहे रॉबर्ट कियोसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड. आणि या पुस्तकाचा पायाच एका खऱ्याखुऱ्या विरोधाभासावर उभा आहे. म्हणजे बघा, या दोन वडील आहेत. एक आहेत पुअर डॅड, जे लेखकाचे वडील आहेत. हो. जे उच्च शिक्षित आहेत, PhD धारक आहेत आणि सरकारी नोकरीत एका उच्च पदावर आहेत, तरीही आयुष्यभर पैशांची तंगी अनुभवतात. आणि दुसरे आहेत रिच डॅड, त्यांच्या मित्राचे वडील, ज्यांनी 8वी इयत्ताही पूर्ण केलेली नाही, पण ते हवाई राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनतात. हा फरक कसा काय? म्हणजे शिक्षण, पद, हुशारी सगळं असूनही एक वडील गरीब का राहतात? नेमका हाच प्रश्न या पुस्तकाच्या मुळाशी आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की शाळेत आपल्याला नोकरी कशी मिळवायची हे शिकवलं जातं, पण पैसा कसा हाताळायचा हे नाही शिकवलं जात. आणि हेच आर्थिक शहाणपण काय आहे हेच हे पुस्तक उलगडून सांगतं. चला तर मग या आर्थिक शहाणपणाच्या पहिल्या धड्याकडे वळूया. पुस्तकातला पहिला आणि मला वाटतं सर्वात धक्कादायक धडा आहे. कोणता? श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत. हे ऐकल्यावर कोणालाही वाटेल की हे कसं शक्य आहे, म्हणजे काम नाही केलं तर पैसे कुठून येणार? बरोबर. आणि हेच रहस्य उलगडण्यासाठी लेखक आपल्याला त्यांच्या लहानपणीच्या एका अनुभवात घेऊन जातात. अच्छा. वयाच्या 9व्या वर्षी रॉबर्ट आणि त्यांचा मित्र माईक ठरवतात की आपल्याला श्रीमंत व्हायचंय. मग ते थेट माईकच्या वडिलांकडे म्हणजेच रिच डॅडकडे जातात आणि त्यांना श्रीमंत बनण्याची युक्ती विचारतात. हो. आणि रिच डॅड त्यांना काय सांगतात? कोणतं गुपित सांगतात का? ते काहीच सांगत नाहीत. उलट ते त्या दोघांना त्यांच्या दुकानात कामाला ठेवतात. कामाला? हो. 3 तास काम करण्याचे त्यांना मिळणार होते फक्त 10 सेंट्स. फक्त 10 सेंट्स? तेही तासाला? हो. आजच्या काळात आपण विचारही करू शकत नाही इतका कमी पगार. रॉबर्टला हे पटत नाही, पण त्याला शिकायचं असतं म्हणून तो काम सुरू करतो. मग पुढे काय होतं? त्यांना काहीतरी शिकायला मिळतं का ह्यातून? काही आठवडे जातात. रॉबर्ट आणि माईक दर शनिवारी 3 तास ती धुळीने माखलेली दुकानं साफ करतात, पण त्यांच्या हातात काहीच लागत नाही. आणि मग रॉबर्टचा संयम सुटतो. त्याला वाटतं आपली फसवणूक होती, आपलं शोषण होतंय. तो चिडून रिच डॅडना जाब विचारायला जातो आणि नोकरी सोडण्याचा निर्णय सांगतो. अगदी. आणि मला वाटतं रिच डॅडना हेच अपेक्षित होतं. अगदी तसंच. तेव्हा रिच डॅड हसतात आणि त्याला आयुष्यातला पहिला धडा देतात. ते म्हणतात, बहुतेक लोक आयुष्यभर असंच करतात. अच्छा. पगाराची वाट पाहतात, तो कमी वाटला की चिडतात आणि मग जास्त पगाराची दुसरी नोकरी शोधतात. खरंय. ते पुढे म्हणतात, जीवन तुम्हाला सतत धक्के देत असतं, पण तुम्ही त्यातून काय शिकता हे महत्वाचं आहे. म्हणजे ते कमी पगाराचं काम तो एक सापळा होता, एक परीक्षा होती. बरोबर. रिच डॅड पुढे सांगतात की माणसाला 2 भावना नियंत्रित करतात. एक म्हणजे भीती आणि दुसरी लोभ. अगदी. भीती, बिलं भरली नाहीत, घर खर्च भागला नाहीत तर काय होईल, ही भीती माणसाला नोकरीला चिकटून राहायला लावते. आणि पगार वाढल्यावर अजून छान आयुष्य जगता येईल, मोठी गाडी घेता येईल, हा लोभ, तो त्याला अजून जास्त काम करायला प्रवृत्त करतो. आणि भीती आणि लोभाच्या या चक्रात अडकून माणूस आयुष्यभर धावत राहतो. हो. म्हणजे एका पिंजऱ्यात धावणाऱ्या उंदरासारखं. बरोबर. तो खूप धावतो, खूप मेहनत करतो, पण कुठेच पोचत नाही. बरोबर. पगार वाढला की खर्च वाढतात. बरोबर. मग अजून जास्त पगारासाठी अजून मेहनत करायची. हे चक्र कधीच संपत नाही. या चक्राला रिच डॅड रॅट रेस असं म्हणतात. रॅट रेस. ते शिकवतात की नोकरी हे तुमच्या आर्थिक प्रश्नांवरचं एक तात्पुरतं उत्तर आहे, कायमस्वरूपी नाही. ओके. तुम्ही पैशांसाठी काम करण्याऐवजी पैसा तुमच्यासाठी कसं काम करेल हे शिकायला हवं. आणि मला वाटतं इथूनच खरा खेळ सुरू होतो. म्हणजे केवळ जास्त पैसे कमवणं महत्वाचं नाही, तर त्या पैशांचं करायचं काय हे ज्ञान जास्त महत्वाचं आहे. आणि इथूनच आर्थिक साक्षरतेचा मुद्दा येतो. बरोबर. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. आणि इथेच पुस्तकातला दुसरा अत्यंत महत्वाचा धडा सुरू होतो,
तो म्हणजे आर्थिक साक्षरता कशासाठी. यात लेखक मालमत्ता म्हणजे ॲसेट आणि देणी म्हणजे लायबिलिटी यातील फरक इतक्या सोप्या भाषेत सांगतात की तो कोणालाही कळेल. काय आहे ती व्याख्या? एकदम सोपी. मालमत्ता म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकते. अच्छा. आणि देणी म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढून घेते. बस एवढंच. थांबा, हे इतकं सोपं आहे. म्हणजे मी आजपर्यंत ज्या गोष्टींना माझी मालमत्ता समजत होतो, जसं की माझी नवी गाडी किंवा लेटेस्ट फोन, त्या खरं तर माझ्या देणी आहेत. कारण त्या माझ्या खिशातून पेट्रोल, मेंटेनन्स आणि बिलांच्या रूपात सतत पैसे काढत राहतात. अगदी. अरे बापरे, या एका व्याख्येने तर सगळा हिशोबच बदलून टाकला. आणि म्हणूनच बहुसंख्य लोक यात गोंधळतात. श्रीमंत लोक आयुष्यभर मालमत्ता खरेदी करण्यावर आणि ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात. या उलट गरीब आणि मध्यमवर्गीय लोक ते देणी खरेदी करतात. हो, आणि त्यांना वाटतं की ती मालमत्ता आहे. आणि याचं सगळ्यात मोठं आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयाजवळचं उदाहरण म्हणजे आपलं घर. हो, आपलं घर. पुस्तकात म्हटलंय की तुम्ही ज्या घरात राहता ते घर तुमची मालमत्ता नाही तर देणं आहे. थांबा, हा विचारच आपल्या संस्कृतीत बसत नाही. खरंय. स्वतःच्या हक्काचं घर हे तर प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न असतं. आयुष्याची सर्वात मोठी मालमत्ता मानली जाते. याला देणं कसं म्हणता येईल? आणि नेमका हाच मानसिक अडथळा कियोसाकी दूर करायला सांगतात. ते घराच्या विरोधात नाही, तर घर ही तुमची पहिली आणि सर्वात मोठी गुंतवणूक आहे या चुकीच्या समजाच्या विरोधात आहेत. अच्छा. तुम्ही आर्थिकदृष्ट्या विचार करा. जोपर्यंत तुमचं घर तुमच्या खिशात भाडं किंवा इतर मार्गाने पैसे टाकत नाही, तोपर्यंत ते तुमच्या खिशातून पैसे काढणारं एक सुंदर भावनिक असं देणं आहे. कसं काय? विचार करा ना. घराचा हप्ता म्हणजे EMI, मालमत्ता कर म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स, सोसायटी मेंटेनन्स, विमा, दुरुस्तीचा खर्च. बरोबर. या सगळ्यामुळे पैशांचा प्रवाह तुमच्यापासून दूर जातो, तुमच्याकडे येत नाही. म्हणजे ते देणं ठरतं. अगदी. या उलट जर तुम्ही एखादं घर घेऊन ते भाड्याने दिलं आणि त्यातून येणारं भाडं तुमच्या हप्त्यापेक्षा जास्त असेल तर तेच घर तुमच्यासाठी मालमत्ता बनतं. कारण ते तुमच्या खिशात पैसे टाकताय. बरोबर. म्हणजे सगळा खेळ हा कॅश फ्लोचा म्हणजेच पैशांच्या प्रवाहाचा आहे. अगदी बरोबर. यालाच आपण चित्राच्या रूपात समजू शकतो. कल्पना करा, गरिबांच्या बाबतीत काय होतं. पगाराचा पैसा एका नळातून येतो आणि थेट खर्च नावाच्या टाकीत वाहून जातो. घरभाडं, खाणंपिणं, प्रवास, महिना अखेरीस काही शिल्लक राहत नाही. हो. मालमत्ता किंवा देणी या टाक्या जवळजवळ रिकाम्याच असतात. आणि मध्यमवर्गीयांचं काय? त्यांचं चित्र कसं दिसतं? मध्यमवर्गीयांच्या बाबतीत पगाराचा पैसा येतो आणि एका मोठ्या नळातून थेट खर्च आणि देणी या 2 टाक्यांमध्ये वाहून जातो. घराचा हप्ता, गाडीचा हप्ता, क्रेडिट कार्डची बिलं, या टाक्या कधीच भरत नाहीत आणि मालमत्ता नावाची टाकी कायम कोरडी राहते. आणि गंमत म्हणजे ते या देण्यांनाच आपली मालमत्ता समजू लागतात. यामुळे ते आयुष्यभर त्या रॅट रेसमध्ये अडकतात. ठीक आहे. म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीय पगारावर अवलंबून आहेत, पण श्रीमंत लोकही कुठेतरी काम करतातच ना, त्यांनाही पगार मिळतच असेल. मग फरक नेमका कुठे आहे? एकदम बरोबर प्रश्न आहे. फरक अवलंबून असण्यात आहे. श्रीमंत व्यक्तीचा पगार हा त्याच्या उत्पन्नाचा एक छोटासा भाग असू शकतो. त्यांचं खरं उत्पन्न ते त्यांच्या मालमत्तेच्या रकान्यातून येतं. अच्छा. कल्पना करा, त्यांच्या मालमत्तेच्या टाकीला अनेक छोटे नळ जोडलेले आहेत. एक नळ येतोय रिअल एस्टेटच्या भाड्यातून, दुसरा स्टॉक्सच्या डिव्हिडंडमधनं, तिसरा व्यवसायाच्या नफ्यातून, चौथा पुस्तकांच्या रॉयल्टीमधून. म्हणजे हा सगळा पैसा त्यांच्यासाठी 24 तास काम करतो. हो. आणि हा पैसा कुठे जातो? कुठे? या मालमत्तेतून आलेला पैसा त्यांचे खर्च तर भागवतोच, पण उरलेला पैसा ते पुन्हा नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरतात. म्हणजे ते त्यांच्या मालमत्तेच्या टाकीला अजून नवीन नळ जोडत राहतात. अगदी. त्यामुळे त्यांची मालमत्ता वाढत जाते आणि त्यातून येणारं उत्पन्नही ते पगारावर अवलंबून नसतात. हेच श्रीमंत आणि इतरांमधलं सगळ्यात मोठं रहस्य आहे. हे ऐकून थोडं निराशाजनक वाटतंय. जर नोकरी आणि वाढता पगार हे उत्तर नाही, तर मग या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग तरी काय आहे? मला वाटतं लेखक इथेच तिसऱ्या धड्याकडे येतात. हो, तिसरा धडा सांगतो, तुमचा उद्योग ओळखा. म्हणजे माइंड युअर ओन बिझनेस. माइंड युअर ओन बिझनेस. इथं लेखक रे क्रॉक, मॅकडॉनल्ड्सचे संस्थापक, यांचं एक जबरदस्त उदाहरण देतात. रे क्रॉक एकदा एका MBAच्या वर्गात व्याख्यान देत होते. बोलता बोलता त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं,
तुम्हाला काय वाटतं, माझा व्यवसाय कोणता आहे? साहजिकच आहे, सगळ्यांनी उत्तर दिलं असेल हॅम्बर्गर विकण्याचा. तसंच झालं. सगळे विद्यार्थी म्हणाले तुम्ही हॅम्बर्गरच्या व्यवसायात आहात. यावर रे क्रॉक हसले आणि म्हणाले, मला माहीत होतं तुम्ही हेच म्हणाल. पण नाही. मग ते म्हणाले, माझा व्यवसाय हॅम्बर्गरचा नाही तर रिअल एस्टेटचा आहे. काय? रिअल एस्टेट? पण ते तर बर्गर विकतात. याचा काय संबंध? संबंध आहे. रे क्रॉक यांनी स्पष्ट केलं की मॅकडॉनल्डचा खरा व्यवसाय हा हॅम्बर्गर विकणे नसून प्रत्येक फ्रँचायझीसाठी जागा खरेदी करणे हा आहे. ओके. प्रत्येक फ्रँचायझीची जागा ही शहरातील किंवा महामार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असते. ती जागाच त्यांची खरी मालमत्ता आहे. अच्छा. हॅम्बर्गर तर फक्त त्या मालमत्तेचा हप्ता फेडण्याचं आणि त्यातून उत्पन्न मिळवण्याचे एक साधन आहे. ती जमीन आणि जागा त्यांना अब्जाधीश बनवते, बर्गर नाही. हा विचार ऐकायला खूप छान वाटतो की तुमचा व्यवसाय हॅम्बर्गरचा नाही तर रिअल इस्टेटचा आहे. पण हे एका सामान्य नोकरदार माणसाने आपल्या आयुष्यात कसं लागू करायचं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच लेखक पेशा म्हणजे प्रोफेशन आणि उद्योग म्हणजे बिझनेस यातला फरक स्पष्ट करतात. काय फरक आहे? तुमचा पेशा म्हणजे तुमची नोकरी, जिथे तुम्ही रोज 8-10 तास काम करून पगार मिळवता. तुम्ही बँकेत काम करत असाल, डॉक्टर असाल किंवा इंजिनियर असाल तर तो तुमचा पेशा आहे. बरोबर. आणि तुमचा उद्योग म्हणजे तुमचा मालमत्तेचा रकाना, ॲसेट कॉलम. अच्छा. तुमचा खरा उद्योग हा तो रकाना तयार करणे आणि तो सतत वाढवत राहणे हा असला पाहिजे. तुमची नोकरी तुमचे आजचे खर्च भागवते, पण तुमचा उद्योग तुम्हाला श्रीमंत बनवतो. मला आठवतंय, मी जेव्हा माझी पहिली नोकरी सुरू केली तेव्हा पहिला विचार हाच होता की एक चांगली गाडी घ्यावी. आणि तेव्हा कोणालाही विचारलं असतं तर म्हणाले असते, अरे वाह, पहिली ॲसेट खरेदी केलीस. पण या पुस्तकाच्या नजरेतून पाहिलं तर मी माझ्या पगाराचा प्रवाह स्वतःपासून दूर लोटायला सुरुवात केली होती. अगदी. लेखक हेच सांगतात की नोकरी सोडू नका, पण नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून देणी विकत घेण्याऐवजी मालमत्ता खरेदी करा. अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करा ज्या तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्यासाठी उत्पन्न निर्माण करतील. बरोबर. स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, भाड्याने देण्यासाठी एखादी छोटी जागा किंवा एखादा छोटा व्यवसाय ज्यात तुम्हाला रोज बसायची गरज नाही. तुमच्या फावल्या वेळात तुमच्या पेशासोबतच तुमचा उद्योग उभा करा. तर श्रीमंतीचा मार्ग हा केवळ जास्त पगाराच्या नोकरीतून जात नाही, तर तो मालमत्ता खरेदी करून आणि स्वतःचा उद्योग उभारून जातो. तो उद्योग जो तुमच्या मालमत्तेचा रकाना मजबूत करतो. मते खरी मालमत्ता ती असते जिथे तुमच्या प्रत्यक्ष उपस्थितीची गरज नसते. कारण जर तुम्हाला तिथे हजर राहावं लागत असेल तर तो तुमचा उद्योग नाही, ती तुमची दुसरी नोकरी झाली. खरंय. पण मग अशा कोणत्या मालमत्ता आहेत आणि त्या खरेदी करण्यासाठी लागणारे पैसे ते सुरुवातीला कुठून आणायचे? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला या पुस्तकाच्या आणखी गंभीर विश्लेषणात शिरावं लागेल. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. कोणता? आपण सगळेच आयुष्यभर कोणासाठी काम करतो? आपल्या मालकासाठी काम करतो, सरकारसाठी कर भरून काम करतो आणि बँकेसाठी कर्जाचे हप्ते भरून काम करतो. या सगळ्यातून स्वतःसाठी म्हणजे आपल्या मालमत्तेच्या रकान्यासाठी काम करायला कधी सुरुवात करायची, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. मागच्या भागात आपण रॉबर्ट कियोसाकी यांच्या एका धाडसी विचारावर चर्चा केली होती. श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत. हो, आणि हे ऐकायला जरा विचित्र वाटतं खरं. नक्कीच. पण आज आपण त्याच विचाराचा पुढचा धागा पकडणार आहोत. म्हणजे जर श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत तर मग पैसा त्यांच्यासाठी नेमकं कसं काम करतो? आणि याचं उत्तर दडलंय आर्थिक साक्षरतेमध्ये, जी आपल्याला खरं तर शाळेत कधीच शिकवली जात नाही. बरोबर. आणि इथेच कियोसाकी एक असा प्रश्न विचारतात जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडतोच. कोणता? की चांगले शिकलेले, हुशार आणि प्रामाणिकपणे कष्ट करणारे लोक सुद्धा आयुष्यभर पैशाच्या मागे का धावत राहतात? अगदी. आणि याचं उत्तर त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या धड्यात आहे. तर मग चला हा आर्थिक चक्रव्यूह समजून घेऊया. ठीक आहे, चला तर मग. मला वाटतं याची सुरुवात त्या 1923 सालच्या घटनेपासून करायला हवी. खूपच धक्कादायक आहे ती. हो. रॉबर्ट कियोसाकी उल्लेख करतात की शिकागोमध्ये देशातले काही सर्वात मोठे म्हणजे एकदम यशस्वी व्यावसायिक एकत्र जमले होते. आणि हे काही साधेसुधे लोक नव्हते. अजिबात नाही. त्यात मोठमोठ्या स्टील कंपन्यांचे अध्यक्ष होते. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा अध्यक्ष होता. बाप रे. इतकंच काय, तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री सुद्धा होता.
म्हणजे त्या काळातले हे सगळे धनाढ्य आणि सामर्थ्यशाली लोक होते. अविश्वसनीय. पण खरी धक्कादायक गोष्ट तर पुढे आहे. हो, कियोसाकी सांगतात की बरोबर 25 वर्षानंतर या लोकांचं काय झालं असेल. काय झालं होतं? यातले बहुतेक जण कंगाल झाले होते, काही जण तुरुंगात होते, तर काहींनी आत्महत्या केली होती. अरे तेव्हा हे ऐकूनच अंगावर काटा येतो. म्हणजे ज्यांना पैसे कसे कमवायचे हे माहीत होतं, ते तो पैसा सांभाळू शकले नाहीत. आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे. यातून हे सिद्ध होतं की फक्त भरपूर पैसे कमावणं महत्वाचं नाहीये. हो, आपण ऐकतोच की लॉटरी जिंकणारे किंवा तरुण खेळाडू बरोबर, एका रात्रीत करोडपती होतात आणि काही वर्षात पुन्हा रस्त्यावर येतात. कारण एकच, आर्थिक निरक्षरता. पैसा कसा सांभाळायचा, तो कसा वाढवायचा, ही एक पूर्णपणे वेगळी कला आहे. आणि ही कला कियोसाकींच्या श्रीमंत वडिलांनुसार फक्त एका साध्या नियमावर अवलंबून आहे. कोणता नियम? मालमत्ता आणि कर्ज यातील फरक ओळखायला शिक आणि फक्त मालमत्ता विकत घे. मी जेव्हा हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला वाटलं, एवढंच? हे तर खूप सोपं वाटतंय. हो, वाटतं सोपं, पण याच नियमात श्रीमंतीचं सगळं सार आहे. कारण हाच सोपा नियम समजून घेण्यात बहुतेक लोक आयुष्यभर चूक करतात. म्हणजे श्रीमंत मालमत्ता जमा करतात आणि गरीब आणि मध्यमवर्गीय नकळतपणे कर्ज विकत घेत राहतात. आणि गंमत म्हणजे त्यांना वाटत असतं की ते मालमत्ताच जमा करत आहेत. हाच तो सगळ्यात मोठा गोंधळ आहे. चला तर मग हा गोंधळ दूर करूया. रॉबर्ट कियोसाकींनी दिलेल्या व्याख्या इतक्या सोप्या आहेत ना. अगदी, त्यात कोणतीही किचकट आर्थिक भाषा नाही. मालमत्ता म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकते. आणि कर्ज किंवा देणी म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढून घेते. बस इतकं सोपं. अगदी. आणि हे समजायला पुस्तकातली ती कॅश फ्लोची चित्र खूप मदत करतात. हो, ते रोकड प्रवाहाचे नकाशे. मालमत्ता तुमच्या उत्पन्नाच्या रकान्यात सतत पैसे आणते. म्हणजे कसं, तर समजा भाड्याने दिलेल्या घराचं भाडं किंवा शेअर्समधून मिळणारं डिव्हिडंड, तुमच्या व्यवसायातून येणारा नफा. बरोबर. याउलट कर्ज तुमच्या खर्चाच्या रकान्यातून पैसे सतत बाहेर घेऊन जाते. म्हणजे मध्यमवर्गीय व्यक्तीचा कॅश फ्लो बघितला तर त्याचं मुख्य उत्पन्न पगारातून येतं आणि हा पैसा सरळ जातो खर्चाच्या रकान्यात. जसं की सरकारला कर, बँकेला घराचा आणि गाडीचा हप्ता, क्रेडिट कार्डची बिलं, खाण्यापिण्याचा खर्च आणि महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही. बरोबर. मालमत्तेचा रकामा रिकामा, पण कर्जाचा रकाना मात्र भरलेला असतो. आणि इथेच सर्वात मोठ्या गैरसमजाचा स्फोट होतो, नाही का? हो, आपल्या समाजात, आपल्या घरात आपल्याला एक गोष्ट लहानपणापासून शिकवली जाते. आपलं घर ही आपली सर्वात मोठी मालमत्ता आहे. हो, हे तर आपण नेहमीच ऐकतो. पण रॉबर्ट कियोसाकी याच विचाराला सुरुंग लावतात. ते म्हणतात की तुमचं स्वतःचं घर ज्यात तुम्ही राहता ती मालमत्ता नसून कर्ज आहे. पण थांबा, हे जरा पचायला जड आहे. आपल्याकडे तर घर घेणं म्हणजे आयुष्यातलं सर्वात मोठं यश मानलं जातं. नक्कीच, एक भावनिक आणि आर्थिक सुरक्षितता असते. आणि घराच्या किमतीही तर वाढतात. मुंबई पुण्यात तर घरांच्या किमती रॉकेट सारख्या वाढल्या आहेत. मग त्याला सरसकट कर्ज कसं म्हणता येईल? तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि 99% लोक असाच विचार करतात. इथेच कियोसाकींचा दृष्टिकोन वेगळा ठरतो. कसा? ते मालमत्तेच्या मूल्यावर नाही तर रोकड प्रवाहावर म्हणजे कॅश फ्लोवर लक्ष केंद्रित करतायत. अच्छा. त्यांच्या व्याख्येनुसार जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या खिशातून दर महिन्याला पैसे काढत आहे तोपर्यंत ती कर्जच आहे. तुम्ही घराचा हफ्ता भरता, मालमत्ता कर भरता, सोसायटीचं मेंटेनन्स देता, दुरुस्तीचा खर्च असतोच. या सगळ्यामुळे तुमच्या खिशातून पैसा बाहेर जातोय, आत येत नाहीये. ओके, म्हणजे जरी भविष्यात त्या घराची किंमत वाढली तरी आजच्या तारखेला ते माझ्या खिशातून पैसे काढत आहे म्हणून ते कर्ज आहे. हां, तो आहाचा क्षण आहे. बरोबर. ज्या गोष्टीला आपण आपलं सर्वात मोठं यश समजतो तीच गोष्ट आपल्याला आर्थिकदृष्ट्या मागे खेचत असते. पण मग घर घेऊच नाही का? नाही, तसं नाही. कियोसाकी असं म्हणत नाहीत. ते फक्त एवढंच म्हणतात की त्याला मालमत्ता समजू नका. आणि याच गैरसमजातून त्या रॅट रेस नावाच्या चक्रव्यूहाचा जन्म होतो. हे रॅट रेसचं चक्र ऐकूनच थकवा येतोय. पुस्तकातलं ते तरुण जोडप्याचं उदाहरण तर. हो, ते तर आजच्या काळातल्या प्रत्येकाला आपलंसं वाटेल. दोघेही शिकून चांगल्या पगाराची नोकरी मिळवतात, पैसा येतो, लग्न करतात आणि मग ते स्वप्नातलं मोठं घर घेतात. त्यासाठी मोठं कर्ज घेतात. मग घरात सामान लागतं म्हणून क्रेडिट कार्डवर फर्निचर, टीव्ही. मग चांगली नोकरी आहे तर गाडी हवीच, मग गाडीचं कर्ज सुरू होतं. आणि मग हे सगळे हप्ते फेडण्यासाठी आणि वाढलेला खर्च भागवण्यासाठी ते दोघेही अजून जास्त मेहनत करतात. पगार वाढतो. पण वाढलेल्या पगारासोबत ते अजून मोठं घर किंवा दुसरी गाडी घेण्याचा विचार करतात.
आणि हे चक्र सुरूच राहतं. हे एका पिंजऱ्यातल्या उंदरासारखं आहे. तो चाकावर धावतोय तर खूप, पण पोचतोय कुठेच नाही. धावून धावून थकून जातो, पण असतो त्याच जागी. आयुष्यभर ते त्यांच्या बॉससाठी, सरकारसाठी म्हणजे कर भरण्यासाठी, आणि बँकेसाठी म्हणजे हप्ते फेडण्यासाठी काम करत राहतात. स्वतःसाठी म्हणजे स्वतःच्या मालमत्तेचा रकाना भरण्यासाठी ते कधीच काम करत नाहीत. थोडक्यात सांगायचं तर श्रीमंत लोक आधी मालमत्ता विकत घेण्यासाठी पैसा आणि वेळ वापरतात, आणि त्या मालमत्तेतून येणारं उत्पन्न त्यांच्या खर्चापेक्षा जास्त असतं. आणि मध्यमवर्गीय आधी कर्ज विकत घेतात आणि ते फेडायला आयुष्यभर नोकरी करतात. अगदी. ठीक आहे, तर आता हे स्पष्ट झालंय की आपण नकळतपणे रॅट रेसमध्ये अडकतो. मग यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? म्हणजे नोकरी सोडून तर हे शक्य नाही. नक्कीच आहे, आणि त्यासाठीच ते तिसऱ्या धड्यात सांगतात, तुमचा उद्योग ओळखा, म्हणजे माइंड युअर ओन बिझनेस. आणि त्यासाठी ते मॅकडॉनल्ड्सच्या संस्थापकांची गोष्ट सांगतात. मॅकडॉनल्ड्स? पण त्यांचा या सगळ्याशी काय संबंध? ते तर हॅम्बर्गर विकतात. हाच तर गमतीचा भाग आहे. 1974 साली रे क्रॉक एका विद्यापीठात MBAच्या विद्यार्थ्यांना व्याख्यान देत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं, मी कोणत्या उद्योगात आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिलं, हॅम्बर्गरच्या. मी पण हेच उत्तर दिलं असतं. रे क्रॉक हसले आणि म्हणाले, मला वाटलंच होतं की तुम्ही हेच उत्तर द्याल. ते काही क्षण थांबले आणि मग म्हणाले, मित्रांनो, मी हॅम्बर्गरच्या उद्योगात नाही. माझा खरा उद्योग आहे रिअल एस्टेटचा. काय? रिअल एस्टेट? हो. हे ऐकून सगळे विद्यार्थी चकित झाले. रे क्रॉक यांनी स्पष्ट केलं की मॅकडॉनल्ड्सची प्रत्येक फ्रँचायझी जगातल्या सर्वात मोक्याच्या जागेवर आहे, आणि ती जागाच त्यांची खरी मालमत्ता आहे. काय विलक्षण विचार आहे हा. म्हणजे लोकांना वाटायचं की ते बर्गर विकतायत, पण रे क्रॉक प्रत्यक्षात रिअल एस्टेटचा उद्योग उभारत होते. बरोबर. आणि यातून कियोसाकी व्यवसाय म्हणजे प्रोफेशन आणि उद्योग म्हणजे बिझनेस यातला फरक स्पष्ट करतात. या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. पूर्णपणे वेगळ्या. तुमचा व्यवसाय म्हणजे तुम्ही जे काम करून पगार मिळवता, जसं की डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक. पण तुमचा उद्योग म्हणजे तुमचा मालमत्तेचा रकाना. तुम्ही कामावर नसतानाही ज्यातून तुम्हाला उत्पन्न मिळतं, तो तुमचा खरा उद्योग. म्हणजे इथेच लोकांचा गोंधळ होतो. आपण विचारतो, तुमचा व्यवसाय काय? तर ते सांगतात, मी बँकर आहे. मग आपण विचारतो, म्हणजे तुमची स्वतःची बँक आहे का? तर उत्तर येतं, नाही, मी एका बँकेत नोकरी करतो. म्हणजे त्यांना त्यांचा व्यवसाय आणि उद्योग यातला फरकच कळलेला नाही. ते त्यांच्या नोकरीलाच त्यांचा उद्योग समजत आहेत. अगदी. त्यामुळे रॉबर्ट कियोसाकी यांचा सल्ला अगदी स्पष्ट आहे, तुमची दिवसाची नोकरी सोडू नका. अच्छा. ती महत्वाची आहे, पण त्या पगारातून मिळणारे पैसे फक्त चैनीच्या वस्तूंवर किंवा नवीन कर्ज घेण्यासाठी खर्च करण्याऐवजी स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी वापरा. स्वतःचा उद्योग उभा करा म्हणजे काय? स्टार्टअप सुरू करायचा का? नाही, तसं नाही. तुमचा उद्योग सांभाळा याचा अर्थ आहे तुमच्या मालमत्तेचा रखाना सांभाळा. अशा मालमत्ता खरेदी करा ज्यातून पैशांचा प्रवाह तुमच्याकडे सुरू होईल. म्हणजे पगारावर अवलंबून न राहता जेव्हा तुमच्या मालमत्तेतून येणाऱ्या पैशांवर तुमचे खर्च भागतील, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे करोडपती होणं नाही, तर तुमच्या मालमत्तेतून इतकं उत्पन्न येणं की ते तुमच्या खर्चाची काळजी घेऊ शकेल. हो. आणि कियोसाकीनी काही खऱ्या मालमत्तेंची यादी पण दिली आहे. जसं की असे व्यवसाय ज्यात तुमची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नाही. दुसरी म्हणजे शेअर्स, तिसरी बॉन्ड्स. आणि उत्पन्न देणारी रिअल इस्टेट म्हणजे असं घर जे भाड्याने दिलंय. बरोबर. किंवा बौद्धिक संपदेतून मिळणारी रॉयल्टी, जसं की तुम्ही लिहिलेलं पुस्तक किंवा संगीत. म्हणजे गाडी ही मालमत्ता नाही, कारण तिची किंमत कमी होते. पण तीच गाडी मी टॅक्सी म्हणून वापरली तर ती मालमत्ता होऊ शकते, कारण ती तुमच्या खिशात पैसे टाकेल. अगदी अचूक. हा दृष्टिकोनातला बदल आहे. ही एक मानसिकता आहे. दुसऱ्यांसाठी काम करण्याऐवजी स्वतःच्या मालमत्तेचा रकाना मजबूत करा. हो. आणि हा एका रात्रीत होणारा बदल नाही, पण हीच आर्थिक स्वातंत्र्याची खरी गुरुकिल्ली आहे. आणि तो स्वातंत्र्याचा क्षण कधी येतो? जेव्हा तुमच्या मालमत्तेच्या रकान्यातून येणारे उत्पन्न तुमच्या एकूण खर्चापेक्षा जास्त होईल, तेव्हाच तुम्ही त्या रॅट रेसमधून कायमचे बाहेर पडाल. मग तुम्ही नोकरी आनंदासाठी करू शकता, गरजेसाठी नाही. तो पर्याय तुमच्या हातात येतो. बरोबर. तेव्हा तुमचा पैसा तुमच्यासाठी 24 तास काम करत असतो, तुम्ही झोपलेले असताना सुद्धा. तर आज आपण 2 अत्यंत महत्त्वाचे धडे शिकलो. पहिला, मालमत्ता आणि कर्ज यांच्यातला फरक त्यांच्या किमतीवर नाही, तर पैशांच्या प्रवाहावर अवलंबून असतो. मालमत्ता खिशात पैसे टाकते, कर्ज खिशातून पैसे काढते. आणि दुसरा,
नोकरी करत असतानाच तुमच्या व्यवसायाकडे नाही तर तुमच्या उद्योगाकडे लक्ष द्या, म्हणजेच तुमच्या मालमत्तेच्या रकान्याची पायाभरणी करा. हो, आणि हे विचार आपल्या पारंपरिक समजुतींना थेट आव्हान देतात. खूप शिका आणि सुरक्षित नोकरी करा. याच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या मालमत्तेचे मालक व्हा, हा विचार ते मांडतात. बरोबर. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न श्रोत्यांसाठी सोडून जाऊया. प्रसिद्ध विचारवंत बकिमन्स्टर फुलर यांनी संपत्तीची एक खूप वेगळी व्याख्या केली आहे. काय आहे ती व्याख्या? फुलर म्हणतात, संपत्ती म्हणजे जर तुम्ही आज काम करणं पूर्णपणे थांबवलं तर तुम्ही किती दिवस आरामात जगू शकाल, ही क्षमता. वा. त्यांच्या व्याख्येत कुठेही कोटी, लाख किंवा रुपयांचा उल्लेख नाही. ही तुमची पैशांवर अवलंबून नसलेली जगण्याची क्षमता मोजते. म्हणजे संपत्ती ही आकड्यात नाही तर वेळेत मोजली जाते. मी आज नोकरी सोडली तर किती दिवस, किती महिने किंवा किती वर्ष जगू शकेन. या व्याख्येनुसार विचार केला तर आपण नेमके कुठे उभे आहोत याचं खरं आणि कदाचित थोडं कटू चित्र समोर येतं. आणि मला वाटतं हेच चित्र आपल्याला आपल्या आर्थिक नियोजनाबद्दल नव्याने विचार करायला प्रवृत्त करेल. रॉबर्ट कियोसाकी यांच्या रिच डॅड पुअर डॅड मधून आपण आज अशा काही विचारांवर बोलणार आहोत ज्या खरं तर आर्थिक स्वातंत्र्याबद्दलचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलू शकतात. हो, अगदी. आणि याची सुरुवात एका जबरदस्त कथेने होते. अच्छा. मॅकडॉनल्डचे संस्थापक रे क्रोक एकदा MBAच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते आणि त्यांनी एक साधा प्रश्न विचारला, तुम्ही सांगू शकाल का माझा व्यवसाय कोणता आहे? हे तर सोपं आहे. सगळे म्हणाले असणार तुम्ही हॅम्बर्गर विकता. बरोबर. सगळ्यांनी एका सुरात तेच उत्तर दिलं. पण त्यावर रे क्रोक हसले आणि म्हणाले, माझा व्यवसाय हॅम्बर्गर विकण्याचा नाही तर रिअल इस्टेटचा आहे. काय? म्हणजे हे तर एकदम अनपेक्षित आहे. हो ना. सगळे विद्यार्थी स्तब्ध झाले. मग क्रोक याने समजावून सांगितलं की त्यांच्या मॉडेलमध्ये फ्रँचायझी घेणारा हॅम्बर्गर विकतो, हो, पण त्या फ्रँचायझीची जी जागा असते ना, ती जागा मॅकडॉनल्ड्स कॉर्पोरेशनच्या मालकीची असते आणि त्या जागेची किंमत ती तर वाढतच जाते. थांबा. म्हणजे रे क्रोक यांना बर्गरपेक्षा ती जागा जास्त महत्वाची वाटत होती. ते फक्त हॅम्बर्गर नाही तर देशातल्या सर्वोत्तम जागा मिळवत होते. अगदी बरोबर. आणि रॉबर्ट कियोसाकी म्हणतात की सामान्य माणूस नेमकी हीच गोष्ट समजत नाही. कोणती गोष्ट? आपला व्यवसाय आणि आपला खरा उद्योग यातला फरक. रे क्रोक यांना त्यांचा खरा उद्योग कोणता आहे हे अचूक माहीत होतं. आज मॅकडॉनल्ड्स ही जगातली सर्वात मोठी सिंगल ओनर रिअल इस्टेट कंपनी आहे. खरंय. हे हॅम्बर्गर विकून तर शक्यच झालं नसतं. नाहीच. मग कियोसाकी व्यवसाय आणि उद्योग यातला नेमका फरक कसा सांगतात? कारण आपण तर हे शब्द म्हणजे जवळपास एकाच अर्थाने वापरतो. हो, कियोसाकी खूप सोप्या भाषेत सांगतात. तुमचा व्यवसाय म्हणजे तुमची नोकरी, जिथे तुम्ही तुमचा वेळ आणि कौशल्य विकून पगार मिळवता. म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक हा झाला व्यवसाय. अगदी. पण तुमचा उद्योग म्हणजे तुमची मालमत्ता, तुमचा ॲसेट कॉलम. अशा गोष्टी ज्या तुमच्या मालकीच्या आहेत आणि तुम्ही तिथे नसतानाही तुमच्यासाठी पैसे कमवतात. जसं की भाड्याने दिलेलं घर किंवा स्टॉक्समधली गुंतवणूक. परफेक्ट. कियोसाकी म्हणतात की श्रीमंत लोक त्यांच्या मालमत्तेच्या रकान्यावर लक्ष केंद्रित करतात, तर बाकीचे सगळे पगारावर. हो, त्यांच्या पगारावर. आणि याच एका फरकामुळे बहुतेक लोक रॅट रेसमध्ये अडकतात. रॅट रेस हे चक्र तर खूपच भयानक वाटतं ऐकायला. म्हणजे आपण नोकरी करतो पण खरं तर आपण एकाच वेळी 3 लोकांसाठी काम करत असतो. बरोबर पकडलंय. कियोसाकी हेच चक्र समजावून सांगतात. सामान्य माणूस सकाळी उठून कामावर जातो म्हणजे तो सगळ्यात आधी आपल्या कंपनीच्या मालकासाठी काम करतो. ठीक आहे, पगार मिळतो म्हणून. पण तो पगार त्याच्या खात्यात यायच्या आधीच सरकार कराच्या रूपात त्यातला एक मोठा हिस्सा काढून घेतं. म्हणजे दुसरं काम झालं सरकारसाठी. आणि मग उरलेल्या पगारातून घराचं कर्ज, गाडीचं कर्ज, क्रेडिट कार्ड, म्हणजे तिसरं काम बँकेसाठी. अरे देवा, स्वतःच्या मालमत्तेसाठी तर काही उरत नाही. नाहीच. आईच अलगूच हरदो श्रीमंत करत राहायचं. आणि म्हणूनच कियोसाकी यांचा मुख्य विचार हाच आहे की तुमची नोकरी सोडू नका, पण त्यातून मिळणाऱ्या प्रत्येक रुपयाला तुमच्यासाठी कामाला लावा. मालमत्ता खरेदी करा. हो, आणि हेच आपल्याला श्रीमंत लोकांच्या वेगळ्या नियमांकडे घेऊन जातं, विशेषतः करांच्या बाबतीत. हो, हा एक मोठा गैरसमज आहे की नाही, की श्रीमंत लोक कर चुकवतात, पण कियोसाकी म्हणतात की ते नियमच वेगळे वापरतात. अगदी. इतिहासात जेव्हा आयकर लागू झाला तेव्हा श्रीमंतांकडून घ्या आणि गरिबांना द्या ही थिअरी खूप लोकप्रिय झाली. पण कियोसाकी सांगतात की प्रत्यक्षात याचा फटका मध्यमवर्गीयांनाच बसला. असं का? कारण श्रीमंत लोक हुशार होते.
त्यांच्याकडे पैसा होता, वकील होते. त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कर कमी करण्याचे मार्ग शोधले आणि त्यांचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशन हा शब्द ऐकला की मोठ्या इमारती आणि मोठे व्यवहार डोळ्यासमोर येतात. पण असं काय आहे त्यात ज्यामुळे एवढा फरक पडतो? फरक असा आहे की तो पैशांच्या खेळाचा क्रमच उलटा करतो. हे नीट समजून घ्या. एक सामान्य कर्मचारी आधी पैसे कमावतो, हो, मग त्यावर कर भरतो आणि मग उरलेल्या पैशातून खर्च करतो. म्हणजे त्याचा क्रम आहे कमवा, कर भरा, खर्च करा. बरोबर. आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हेच घडतं. पण कॉर्पोरेशनचा क्रम पूर्णपणे उलटा आहे. कॉर्पोरेशन आधी पैसे कमावते, मग व्यवसायाशी संबंधित सर्व खर्च करते आणि मग जो नफा उरतो फक्त त्यावर कर भरते. एक मिनिट. म्हणजे त्यांचा क्रम आहे कमवा, खर्च करा, उरलेल्यावर कर भरा. अगदी. हा एक साधा नियम वाटू शकतो, पण यामुळे संपत्तीची दरी प्रचंड वाढते. म्हणजे सामान्य माणूस आधी सरकारला पैसे देतो आणि मग स्वतःसाठी खर्च करतो, आणि श्रीमंत लोक आधी स्वतःच्या व्यवसायावर खर्च करतात आणि मग सरकारचा विचार करतात. हो, आणि हे खर्च म्हणजे व्यवसायासाठी घेतलेला लॅपटॉप, ऑफिसचं भाडं, जाहिराती, अगदी क्लायंटसोबतचं जेवणाचा खर्चही आधी वजा होतो आणि मग उरलेल्या नफ्यावर कर लागतो. पण मग जर हे इतकं सोपं आहे तर प्रत्येकजण कॉर्पोरेशन का बनवत नाही? यात नक्कीच काहीतरी अडचण असणार. उत्तम प्रश्न. आणि याचं उत्तर कियोसाकी देतात. ते म्हणतात की कॉर्पोरेशनचा हा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे आर्थिक बुद्धिमत्ता असणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे केवळ कंपनी उघडण्यापुरते मर्यादित नाही. नाही, या बुद्धिमत्तेचे 4 महत्वाचे स्तंभ आहेत. पहिला आहे अकाउंटिंग, म्हणजे आर्थिक साक्षरता. तुम्हाला ताळेबंद, नफा तोटा पत्रक वाचता आलं पाहिजे. आकडे काय बोलतात हे कळलं पाहिजे. बरोबर. दुसरा स्तंभ आहे गुंतवणूक, म्हणजे पैशाने पैसा कसा बनवायचा याचं शास्त्र. आणि तिसरा आणि चौथा? तिसरा आहे बाजारपेठेची समज, म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचा नियम. आणि चौथा, सर्वात महत्वाचा, कायदा, म्हणजे कॉर्पोरेशनचे नियम आणि करांचे फायदे यांची माहिती. म्हणजे हे सगळं ज्ञान मिळवावं लागेल. आणि म्हणूनच कियोसाकी पुढचा धडा सांगतात, शिकण्यासाठी काम करा, पैशांसाठी नको. अगदी. ते म्हणतात, तरुणपणी जास्त पगाराच्या नोकरीमागे धावू नका. अशी नोकरी निवडा जिथे तुम्हाला ही कौशल्य शिकायला मिळतील, विशेषतः विक्री आणि संवाद कौशल्य. त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं नाही का? झेरॉक्स कंपनीत विक्रीची कला शिकण्यासाठी काम केलं. त्यांना लोकांसमोर बोलायची भीती वाटत होती. हो, नकार पचवायची भीती. ते म्हणतात, जगात अनेक हुशार लोक आहेत, पण ते आर्थिकदृष्ट्या यशस्वी होत नाहीत कारण त्यांना विकता येत नाही. खरंय. डॉक्टर, कलाकार, शास्त्रज्ञ ते त्यांच्या कामात तरबेज असतात, पण त्यांना त्यांचं कौशल्य विकता येत नाही. आणि म्हणूनच कियोसाकी तो प्रश्न विचारतात, जगात अनेक जण मॅकडॉनल्ड्सपेक्षा चांगला हॅम्बर्गर बनवू शकतात, मग मॅकडॉनल्ड त्यांच्यापेक्षा जास्त पैसे का कमवते? आणि याचं उत्तर आहे सिस्टम. बरोबर. मॅकडॉनल्ड्सकडे केवळ एक उत्पादन नाही, तर एक उत्कृष्ट व्यवसाय प्रणाली आहे. मार्केटिंग, सप्लाय चेन, ब्रँडिंग ही प्रणालीच त्यांची खरी ताकद आहे. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की आर्थिक यश मिळवणं खूप अवघड आहे. पण कियोसाकी म्हणतात की या तांत्रिक ज्ञानापेक्षाही मोठे अडथळे आपल्या मनातच असतात. हो, आणि हा या पुस्तकातला कदाचित सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कियोसाकी स्पष्टपणे सांगतात की आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावरचे सर्वात मोठे अडथळे म्हणजे भीती, संशय, आळस आणि वाईट सवयी. आणि यातली पहिली भावना म्हणजे पैसे गमावण्याची भीती. ही तर सगळ्यांनाच वाटते. कुणालाच आपले पैसे गमवायला आवडत नाहीत. पण कियोसाकी म्हणतात की त्यांनी असा एकही श्रीमंत माणूस पाहिला नाही ज्याने कधी पैसे गमावले नाहीत. पण त्यांनी असे असंख्य गरीब लोक पाहिले आहेत ज्यांनी कधी 1 रुपयाही गमावला नाही. कारण त्यांनी कधी गुंतवणूकच केली नाही. अगदी. ही भीती म्हणजे गाडी चालवताना हँडब्रेक लावून ठेवण्यासारखं आहे. श्रीमंत लोक तो हँडब्रेक कधीतरी सोडावाच लागतो हे ओळखतात. ते धोका पत्करतात, पण माहिती घेऊन. आणि दुसरा अडथळा म्हणजे संशय. तो भिंझा ससा किंवा चिकन लिटल जो सतत ओरडत असतो की आभाळ कोसळतंय. हो, आपल्या आजूबाजूला असे अनेक चिकन लिटल असतात, मित्र, नातेवाईक, जे प्रत्येक नव्या संधीमधले धोकेच सांगतात. हे चालणार नाही, यात धोका आहे, माझ्या मित्राने हे करून पाहिलं होतं. बरोबर. हे लोक स्वतः काही करत नाहीत आणि त्यांच्या नकारात्मकतेने दुसऱ्यांनाही करू देत नाहीत. कियोसाकी म्हणतात की टीका करणारे डोळे असून आंधळे असतात. यशस्वी होणारे लोक विश्लेषण करतात आणि संधी शोधतात. ते काय होईल जर असा विचार करण्याऐवजी हे कसं शक्य होईल असा विचार करतात. हो, आणि या भीतीवर मात करण्यासाठी त्यांनी कर्नल सँडर्स यांची जी कथा सांगितली आहे ती खरंच अविश्वसनीय आहे.
सांगा ना ती कथा. वयाच्या 66व्या वर्षी जेव्हा त्यांचा रेस्टॉरंटचा व्यवसाय बुडाला तेव्हा कर्नल सँडर्स यांनी त्यांच्या आईच्या चिकन रेसिपीसह नवीन व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. वयाच्या 66व्या वर्षी? हो, ते रेस्टॉरंट मालकांकडे गेले आणि म्हणाले, माझी चिकनची रेसिपी वापरा आणि होणाऱ्या प्रत्येक विक्रीवर मला काही टक्के रॉयल्टी द्या. पण कोणीही तयार झालं नाही. कुणीच नाही. एकामागे एक सगळ्यांनी त्यांना नकार दिला. किती लोकांनी? 10, 20? 1009 वेळा. 1000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्सनी त्यांना अक्षरशः हकलून दिलं. अरे देवा, 1000 वेळा नकार. बहुतेक जण 2-4 नकारांनंतरच खचून जातात. पण कर्नल सँडर्स थांबले नाहीत आणि मग अखेर त्यांना एक होकार मिळाला. आणि आज KFC कुठे आहे हे आपण पाहतोच आहोत. ते अब्जाधीश झाले. ही कथा हेच सांगते की अपयश हे यशाच्या मार्गातील एक टप्पा आहे, शेवट नाही. कियोसाकी म्हणतात, जिंकणाऱ्यांना अपयश प्रेरणा देतं, तर हरणाऱ्यांना ते पराभूत करतं. अप्रतिम. चला तर मग आजच्या या चर्चेचा सारांश घेऊया. रॉबर्ट कियोसाकी यांच्या विचारांनुसार आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केवळ पगारावर अवलंबून राहून चालणार नाही. आपल्याला आपला खरा उद्योग म्हणजे मालमत्ता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि आपण हेही पाहिलं की श्रीमंत लोक पैशांचा खेळ वेगळ्या नियमांनी खेळतात, विशेषतः कॉर्पोरेशनच्या माध्यमातून. हो, कमवा, खर्च करा, कर भरा या शक्तिशाली क्रमाचा वापर करून ते आपली संपत्ती वाढवतात. पण त्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी तांत्रिक माहिती असूनही जोपर्यंत आपण आपल्या मनातील भीती आणि संशयाच्या भिंती ओलांडत नाही तोपर्यंत आपण एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. आर्थिक स्वातंत्र्य ही एक मानसिकता आहे. अगदी बरोबर. आणि याच विचारावर आपण आजची चर्चा संपवूया. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, आपण जे शिकतो तेच आपण बनतो. तर मग विचार करायला हवा की आपण दररोज काय शिकण्याची निवड करत आहोत. केवळ नोकरीत टिकून राहण्याची कौशल्य की आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणारे ज्ञान. ही एक निवडच आपलं भविष्य ठरवेल. रिच डॅड पुअर डॅड या रॉबर्ट कियोसाकी यांच्या पुस्तकाच्या प्रवासाच्या आता आपण अगदी अंतिम टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत आपण मालमत्ता आणि कर्ज यातला फरक समजून घेतला, पैशाला आपल्यासाठी कामाला कसं लावायचं हे पाहिलं. पण हे सगळं ज्ञान म्हणजे कागदावरच राहिलं तर त्याचा काय उपयोग. त्यामुळे या भागात आपण सिद्धांताच्या पलीकडे जाणार आहोत. आता बोलायचे थेट कृतीबद्दल. रॉबर्ट कियोसाकी आपल्याला आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पहिलं पाऊल कसं टाकायचं हे सांगतात. बरोबर. आणि इथेच हे पुस्तक अनेकांसाठी खूप महत्त्वाचं ठरतं. कारण कियोसाकी फक्त काय करायचं हे सांगत नाहीत, तर ते का केलं जात नाही याच्या अगदी मुळाशी जातात. श्रीमंत होण्याच्या मार्गात फक्त आर्थिक नाही तर मानसिक आणि भावनिक अडथळेही असतात. त्यांनी अशा 5 मुख्य अडथळ्यांवर आणि मग ते पार करून कृती करण्यासाठी 10 ठोस पायऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. म्हणजे हा एक कृती आराखडाच आहे. अच्छा, म्हणजे आधी मनाची तयारी करायची आणि मग मैदानात उतरायचं. मला वाटतं सुरुवात या मानसिक अडथळ्यांपासूनच करायला हवी. यातला सगळ्यात मोठा आणि पहिला अडथळा कोणता आहे? पहिला आणि खरं तर सगळ्यात मोठा अडथळा आहे पैसे गमावण्याची भीती. रॉबर्ट कियोसाकी एक जबरदस्त वाक्य सांगतात, मी आजपर्यंत असा एकही श्रीमंत माणूस पाहिला नाही ज्याने कधी पैसे गमावले नाहीत. पण मी असे अगणित गरीब लोक पाहिले आहेत ज्याने कधी एक पैसाही गमावला नाही. म्हणजे जिंकण्याची इच्छा हरण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असावी लागते. पण हे बोलणं सोपं आहे की नाही? प्रत्यक्षात जेव्हा स्वतःचे कष्टाचे पैसे पणाला लागतात तेव्हा भीती वाटतेच. म्हणजे कोणीही जाणून बुजून पैसे गमावण्यासाठी गुंतवणूक नाही ना करत. नक्कीच नाही. पण भीती आणि सावधगिरी यात फरक आहे. कियोसाकी म्हणतात की श्रीमंत लोक भीतीपोटी खेळातून बाहेर पडत नाहीत, तर ते धोका कमी कसा करायचा याचा अभ्यास करतात. ते टेक्सासच्या लोकांचे एक छान उदाहरण देतात. अलामोच्या लढाईत पराभव झाल्यानंतर टेक्सन लोक खचून नाही गेले, उलट त्यांनी अलामोची आठवण ठेवा या घोषणेने प्रेरणा घेतली आणि मोठा विजय मिळवला. त्यांच्यासाठी पराभव हा शेवट नव्हता, ती एक प्रेरणा होती अधिक ताकदीने परत येण्याची. आर्थिक बाबतीतही हेच लागू होतं. प्रत्येक तोटा तुम्हाला काहीतरी शिकवून जातो. जिंकणाऱ्यांसाठी अपयश प्रेरणा ठरतं आणि हरणाऱ्यांसाठी ते त्यांना हरवतं. आणि मला वाटतं हीच भीती पुढच्या अडथळ्याला जन्म देते. म्हणजे एकदा भीती वाटली की मग आपण प्रत्येक गोष्टीकडे संशयाने बघायला लागतो. बरोबर, अगदी बरोबर. दुसरा अडथळा आहे संशय आणि टीका. याला कियोसाकी भिवाससा काय म्हणतात त्याला? हो, चिकन लिटल सिंड्रोम म्हणतात.
तो ससा जो सतत आभाळ कोसळतंय असं ओरडत असतो. आपल्या आजूबाजूला असे अनेक भिवास असे असतात. ते स्वतः काही करत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत. हो, हे तर आपण रोज अनुभवतो. एखादी चांगली गुंतवणुकीची संधी दिसली की लगेच कोणीतरी म्हणतं, अरे नको, त्यात धोका आहे, किंवा माझ्या एका मित्राचे पैसे बुडाले होते. मग आपलं मन पण चलबिचल होतं. अगदी. रॉबर्ट कियोसाकी त्यांच्या मित्राचं उदाहरण देतात. मालमत्ता बाजारात मोठी मंदी आलेली असताना एक चांगली संधी होती, पण त्यांच्या मित्राने केवळ शंका आणि मित्रांच्या नकारात्मक सल्ल्यांमुळे ती संधी गमावली आणि आज तो त्याला पश्चाताप करतो. कियोसाकी म्हणतात की संशय आणि भीतीमुळे टीकाकार तयार होतात, तर विश्लेषण करणारे श्रीमंत होतात. जर असं झालं नाही या विचारात अडकण्यापेक्षा जर हे यशस्वी झालं तर या शक्यतेचा विचार करायला हवा. टीका करणं सोपं आहे, विश्लेषण करायला अभ्यास लागतो. बरोबर. भीती झाली, संशय आला, आणि मग माणूस पुढची पायरी म्हणून काय करतो? तर काहीच नाही, तो आळशी बनतो. हां. तिसरा अडथळा आहे का? हो, तिसरा अडथळा आहे आळस. पण गंमत म्हणजे कियोसाकींच्या मते अनेकदा आळशी लोकच सगळ्यात जास्त व्यस्त दिसतात. ते कामात, घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला इतकं गुंतवून घेतात की त्यांच्याकडे त्यांच्या आर्थिक आरोग्याकडे बघायला वेळच नसतो. मला वेळ नाही हे आळसावर पांघरून घालण्याचे एक लोकप्रिय कारण आहे. मग यावर उपाय काय? म्हणजे या व्यस्ततेच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं? रॉबर्ट कियोसाकी इथे एक खरं तर थोडा वादग्रस्त पण प्रभावी उपाय सांगतात. थोडासा लोभ. व्हॉट्स इन इट फॉर मी? म्हणजे यात माझ्यासाठी काय आहे हा प्रश्न स्वतःला विचारा. जेव्हा तुम्ही विचार करता की आर्थिक स्वातंत्र्यामुळे तुम्हाला काय काय मिळू शकतं, जसं की चिंतामुक्त आयुष्य, जगभर फिरण्याची संधी, आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ, तेव्हा तो लोभ तुम्हाला आळस झटकून कामाला लागण्याची प्रेरणा देतो. म्हणण्यापेक्षा एक मोठी महत्वाकांक्षा म्हणणं जास्त योग्य ठरेल. अगदी. एक मोठं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं की लहानसण गोष्टींमधला आळस निघून जातो. छान आहे हे. पण समजा प्रेरणा मिळाली तरी जुन्या सवयी माणसाला मागे खेचतात. पैशांच्या बाबतीतल्या वाईट सवयी हा चौथा अडथळा असू शकतो का? नक्कीच. चौथा अडथळा आहे वाईट सवय. कियोसाकी म्हणतात आपलं आयुष्य हे आपल्या शिक्षणापेक्षा आपल्या सवयींचं प्रतिबिंब असतं. आणि पैशाच्या बाबतीतली सगळ्यात वाईट सवय म्हणजे आधी सगळ्या जगाची देणी द्यायची आणि मग उरलं तर स्वतःसाठी ठेवायचं. म्हणजे महिन्याचा पगार आला की आधी घराचं भाडं, गाडीचा हप्ता, क्रेडिट कार्डचं बिल, सरकारचा टॅक्स. बरोबर. हे सगळं आधी द्यायचं आणि मग शेवटी जे काही 1500 उरतील ते वाचवायचे. आणि श्रीमंत लोकांची सवय याच्या अगदी उलट असते. ते स्वतःला आधी पैसे द्या. पे युअरसेल्फ फर्स्ट. अगदी. पे युअरसेल्फ फर्स्ट या नियमाचं पालन करतात. पगार आल्यावर ते सर्वात आधी एक ठरलेली रक्कम गुंतवणुकीसाठी किंवा मालमत्ता खरेदीसाठी बाजूला काढतात. मग उरलेल्या पैशातून खर्च भागवतात. पण मग बिलं कशी भरायची? पैसे कमी पडले तर क्रेडिट कार्ड कंपन्या किंवा सरकार थोडीच थांबणार आहे. आणि हाच तर खरा मुद्दा आहे. जेव्हा पैसे कमी पडतात तेव्हा जो दबाव निर्माण होतो ना, तो तुम्हाला अधिक कमाईचे नवीन मार्ग शोधायला प्रवृत्त करतो. तुमची आर्थिक बुद्धिमत्ता जागृत होते. तुम्ही दुसरा उत्पन्नाचा स्रोत शोधता. दुसऱ्या बाजूला जो आधी खर्च करतो त्याच्यावर असा कोणताही दबाव येत नाही आणि तो त्याच चक्रात अडकून राहतो. वाह, म्हणजे दबावाचा सकारात्मक वापर करायचा. अप्रतिम. आता शेवटचा पाचवा अडथळा. पाचवा अडथळा आहे फाजील आत्मविश्वास किंवा अहंकार. रॉबर्ट कियोसाकी याला अज्ञान अधिक अहंकार असे एक समीकरणच म्हणतात. जेव्हा एखाद्याला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसते तेव्हा तो ती गोष्ट शिकण्याऐवजी मला सगळं कळतं असं दाखवण्यासाठी वाद घालू लागतो. हा फाजील आत्मविश्वास त्याचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. आजकाल सोशल मीडियावर तर हे खूप दिसतं. प्रत्येकजण जणू काही फायनान्स गुरु झालाय. मग खऱ्या तज्ज्ञाला कसं ओळखायचं? कियोसाकी एक सोपा मार्ग सांगतात. जर तुम्हाला एखाद्या विषयातलं कळत नसेल तर ते मान्य करा. ती तुमची ताकद आहे, कमजोरी नाही. त्यानंतर एकतर त्या विषयातल्या तज्ज्ञाला शोधा किंवा त्या विषयावरचं एक चांगलं पुस्तक वाचा. अज्ञानाला अहंकाराने झाकण्याऐवजी ज्ञानाने भरून काढा. तर हे झाले 5 मानसिक अडथळे. भीती, संशय, आळस, वाईट सवयी आणि अहंकार. एकदा का आपण या राक्षसांना हरवलं की मग प्रत्यक्ष कृती करायला आपण तयार होतो. इथेच कियोसाकींची ती 10 कलमी योजना येते, नाही का? अगदी. ह्या अडथळे पार केल्यावर तुमचं मन साफ होतं. मग रॉबर्ट कियोसाकी 10 ठोस पायऱ्या सांगतात. एक प्रकारची टू डू लिस्टच आहे ती. यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे वास्तवापेक्षा मोठं कारण शोधा. तुमचं का म्हणजे वाय स्पष्ट पाहिजे. म्हणजे जरा सोपं करून सांगाल का? तुम्हाला श्रीमंत का व्हायचं आहे
याचं उत्तर जर मला कर्ज फेडायचं आहे असं नकारात्मक असेल तर ते फार काळ प्रेरणा देत नाही. पण या उलट मला माझ्या आईवडिलांना चिंतामुक्त आयुष्य द्यायचं आहे किंवा मला नोकरीच्या बंधनाशिवाय जग फिरायचं आहे असं भावनिक आणि मोठं कारण असेल तर ते तुम्हाला कोणत्याही संकटात टिकून राहायला मदत करतं. तुमचं का जितकं मोठं तितका तुमचा मार्ग सोपा. हे पटलं. एकदा का सापडलं की मग पुढची पायरी काय? ब्रोकर स्वतः श्रीमंत आहे का? तो स्वतः मालमत्ता तयार करतो का? जो फक्त सिद्धांत सांगतो त्याच्यापेक्षा जो स्वतः कृती करतो त्याचा सल्ला जास्त मोलाचा असतो. म्हणजे ज्या रस्त्यावरून जायचं आहे तो रस्ता याने आधीच पार केला आहे त्यालाच विचारा. उत्तम. या 10 पायऱ्यामध्ये आणखी कोणता वेगळा सल्ला आहे का? हो, एक खूपच अनोखा सल्ला आहे. इंडियन दाता बना. आपल्याकडे इंडियन गिव्हर हा शब्दप्रयोग नकारात्मक अर्थाने वापरला जातो, म्हणजे दिलेली वस्तू परत घेणारा. पण कियोसाकी तो सकारात्मक अर्थाने वापरतात. 1 मिनिट, हे मला नाही कळलं. गुंतवणुकीच्या बाबतीत इंडियन दाता बनणं म्हणजे काय? याचा अर्थ अशा गुंतवणुका शोधा जिथे तुम्ही गुंतवलेले मूळ पैसे तुम्हाला लवकरात लवकर परत मिळतील, पण ती मालमत्ता तुमच्या मालकीची राहील. यालाच इन्फिनिट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतात. समजा तुम्ही 5 लाखांची एक छोटी जागा घेतली, त्यासाठी 1 लाख रुपये स्वतःचे टाकले आणि 4 लाख कर्ज घेतलं. काही काळातच तुम्ही ती जागा 6 लाखांना विकली. कर्ज फेडल्यावर तुमच्या हातात 2 लाख आले, म्हणजे तुमचे मूळ 1 लाख परत आले आणि वर 1 लाखाचा नफा. अच्छा. आता हे 1 लाख तुम्ही दुसऱ्या गुंतवणुकीत टाकू शकता. तुमचा मूळ पैसा परत आल्यामुळे त्या पहिल्या गुंतवणुकीवरचा तुमचा परतावा आता अमर्याद आहे. वा, ही आयडिया मस्त आहे. म्हणजे आपला पैसा अडकून राहत नाही, तो सतत फिरत राहतो. आणखी काय महत्वाचं या यादीत? नायकांकडून शिका. वॉरन बफे, पीटर लिंच किंवा तुमच्या क्षेत्रात जो कोणी यशस्वी गुंतवणूकदार असेल त्याचा अभ्यास करा. ते कसे विचार करतात, ते सौदे कसे करतात हे वाचा, ऐका. यामुळे गुंतवणुकीसारख्या अवघड गोष्टी सोप्या वाटू लागतात. जर ते करू शकतात तर मी का नाही, ही प्रेरणा मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिका आणि मग शिकवा. शिकवा म्हणजे दुसऱ्यांना शिकवल्याने आपला काय फायदा? जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करता तेव्हा ती तुमच्या डोक्यात अधिक पक्की होते. तुम्हाला स्वतःलाच त्यातील बारकावे नव्याने कळू लागतात. ज्ञान वाढल्याने वाढतं, ते इथे खरं ठरतं. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. पण या सगळ्या तत्वांना एकत्र वापरून खरंच कोणी यशस्वी झालंय का? रॉबर्ट कियोसाकी यांनी असे एखादं उदाहरण दिलंय का? हो, आणि तेच या पुस्तकाचं सगळ्यात सुंदर वैशिष्ट्य आहे. शेवटी हे सगळं सोप्या भाषेत समजावण्यासाठी रॉबर्ट कियोसाकीनी त्यांच्या मित्राची एक जबरदस्त खरी गोष्ट सांगितली आहे. ऐकायला आवडेल. कियोसाकींच्या एका मित्रासमोर एक मोठं आव्हान होतं. त्याला आपल्या मुलांच्या कॉलेज शिक्षणासाठी $4 लाख गरज होती आणि त्याच्याकडे फक्त 12 वर्षांचा अवधी होता. तो पारंपरिक मार्गाने म्हणजे म्युच्युअल फंडात दरमहा पैसे साठवत होता, पण त्या गतीने ध्येय गाठणं जवळजवळ अशक्य होतं. ही तर आपल्यापैकी बहुतेकांची परिस्थिती आहे. मग कियोसाकींनी काय सल्ला दिला? तेव्हा बाजारात मंदी होती, घरांच्या किमती पडल्या होत्या. कियोसाकींनी त्याला सल्ला दिला की त्याच्याकडे जी $7,000 बचत आहे ती वापरून बँकेने जप्त केलेले एक स्वस्त घर विकत घे. तो मित्र आधी घाबरला, त्याला धोका वाटला. आपण चर्चा केलेले तेच अडथळे, भीती, संशय त्याच्यासमोर उभे होते. पण त्याने धाडस दाखवलं असणार. हो, त्याने ते घर विकत घेतलं. त्या घरातून भाडं येऊ लागलं. त्या भाड्याच्या पैशातून त्याने हळूहळू आणखी मालमत्ता खरेदी केल्या, काही विकल्या, नफा कमावला आणि तो पुन्हा गुंतवला. तो मालमत्तेचा एक चक्रव्यूह तयार करत गेला. आणि गंमत म्हणजे काही वर्षातच त्याने मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे $4 लाख जमवलेच, पण स्वतःच्या निवृत्तीचीही सोय केली. काय सांगताय? फक्त $7,000 पासून सुरुवात करून? अविश्वसनीय आहे. म्हणजे त्याने फक्त पैसे वाचवले नाहीत, तर त्याने आपल्या आर्थिक बुद्धिमत्तेचा वापर करून पैशाला कामाला लावलं. या कथेने तर पुस्तकाचं सारं स्पष्ट केलं. अगदी. हे पुस्तक म्हणजे काहीतरी गुपित सांगणारा खजिना नाहीये, हे आपल्याला विचार करायला लावणारे एक साधन आहे. रॉबर्ट कियोसाकी यांच्या या पुस्तकाचं सार काही ओळीत सांगायचं झालं तर, पैसा हा कागद नाही, तो एक विचार आहे. नोकरीच्या शर्यती पलीकडेही एक जग तयार आहे. मालमत्ता आणि कर्ज यातला फरक जो जाणतो तोच खऱ्या अर्थाने स्वतःच्या नशिबाचा धनी बनतो. आर्थिक स्वातंत्र्याच्या या विचाराने जर कोणाला प्रेरणा मिळाली असेल तर त्यांनी काय करावं असं वाटतं? त्यांनी हा विचार फक्त ऐकून सोडून देऊ नये. यावर विचार करावा, अभ्यास करावा आणि आपल्या आयुष्यात एक छोटासा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करावा.
ज्ञानाची पहिली पायरी कृतीमध्ये बदलली पाहिजे. शब्दप्रवासी कुटुंबाचा भाग होण्यासाठी सबस्क्राईब करा. मित्रांनो, शब्दप्रवासीचं हे कुटुंब आता हळूहळू विस्तारत आहे. साहित्याचा हा वारसा, ही दुर्मिळ पुस्तके आणि त्यातील विचार घराघरात पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न मनापासून आवडत असेल आणि तुम्हाला या प्रवासात आमचे अधिक जवळचे सोबती व्हायचे असेल, तर आम्ही आता YouTube मेंबरशिप्स लॉन्च केल्या आहेत. खाली दिलेल्या जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही शब्दप्रवासीचे अधिकृत सभासद होऊ शकता. तुमच्या या छोट्याशा योगदानामुळे आम्हाला अधिक दर्जेदार कंटेंट तयार करण्यासाठी आणि दर्जेदार साहित्याचा हा प्रवास अखंड सुरू ठेवण्यासाठी खूप मोठे बळ मिळेल. आपल्या साहित्यासाठी आणि भाषेसाठी आपला पाठिंबा नक्की द्या. भेटूया पुढच्या एका नवीन प्रवासात. तोपर्यंत वाचत रहा.